नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. थंबनेल पाहून तुम्ही व्हिडिओ ओपन केलाच असेल की अकॅडमी निवडताना घ्यावयाची काळजी, कोणती काळजी घेणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, साधारण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये अनेक अकॅडमी आहेत. महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीच्या अनेक अकॅडम्या आहेत. मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस होण्याचं जे काही स्वप्न आहे तुम्हाला फिक्स साकार करायचंच आहे असं ठरलंय तुमच्या मनामध्ये. सर्वात प्रथम तुम्ही 12वी पास आहात का हे स्वतःला विचारायचे. 12वी पास झाल्याशिवाय आपल्याला पोलीस भरती करता येत नाही. एज लिमिट काय आहे, हाईट किती लागते, त्यानंतर तुम्हाला अकॅडमी निवडताना कोणती काळजी घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, 100 जर पोरं असतील एखाद्या अकॅडमीमध्ये, दर भरतीला जास्तीत जास्त 10च रिझल्ट येतात. पण दाखवण्यासाठी 100 पोरं असतील तर ते दाखवण्यासाठी 50, 60, 100, 80, 70, 53, 56 असे रिझल्ट सांगत असतात. अकॅडमी काय करत असते की विविध क्षेत्रातून मुलांची नाव गोळा करून आपल्या अकॅडमीचा रिझल्ट दाखवत असते. ही रिअल परिस्थिती आहे मित्रांनो. माझी सुद्धा एक अकॅडमी आहे. म्हणजे सध्या परिस्थिती बघा, एखाद्या अकॅडमीमध्ये 100 पैकी 80 जर पोरं लागत असतील, 70 जर पोरं लागत असतील, महाराष्ट्रामध्ये एवढ्या अकॅडमी आहेत मित्रांनो, मग 100% त्या अकॅडमी म्हणजे जागापेक्षा जास्त पोर लागलेले असतील. 17,000 जागापेक्षा जास्त पोर लागलेले असतील मित्रांनो. म्हणजे हे काय आहे, थोडक्यात थोडकं फेक आहे मित्रांनो, लक्षात घ्या. थोडकं फेक कसं सांगतो मित्रांनो, 100 पोरं आल्यानंतर सिरियसली करणारी 10-12 पोरं असतात. अनुभवी पोरं लवकर लागतात, नवीन पोरांना वेळ लागतो. हे मान्यच करावे लागेल, कारण हे काय आहे, स्पर्धा आहे. लक्षात घ्या, याच्यामध्ये काय आहे, स्पर्धा आहे. आता मला बरेच पालक विचारत असतात की 100% गॅरंटी देता का. मित्रांनो लक्षात घ्या, 100% गॅरंटी अकॅडमीच्या ऍडमिशन पुरतं म्हणता येणार नाही. लक्षात घ्या, मी तर म्हणू शकतच नाही. कारण अकॅडमी मध्ये आल्यानंतर प्रत्येक अकॅडमी काय सांगणार, तुम्हाला 100% भरती करून देऊ. पण विद्यार्थी मित्रांनो, सर्वात मोठा केंद्रबिंदू कोण असतो, विद्यार्थी असतो. त्या विद्यार्थ्याला योग्य प्रशिक्षण, ग्राउंडचं आणि योग्य लेखीचं मार्गदर्शन मिळालं तर विद्यार्थ्यामध्ये नक्कीच प्रगती होते. आणि प्लस मध्ये त्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे पेपरमध्ये अप्लाय केलं पाहिजे, तरच येत्या काळामध्ये त्याचा 100% रिझल्ट येतो. अदरवाईज त्याचा रिझल्ट येत नाही. बऱ्याच अकॅडमीमध्ये काय विषय झालाय, 1-2 शिक्षक असतात आणि ते 2 शिक्षक सर्वच विषय शिकवतात आणि एखादा कुठला तरी अशी अकॅडमी असते की शिक्षक ठेवून काम केलं जातं. शिक्षक ठेवून काम कसं, मग त्या शिक्षकाला कसला अनुभव नसतो, तिथंच पोलीस भरती करणार असतं कधीतरी, मग तोच विद्यार्थ्यांना समजून सांगत असतं, मग त्याला शिक्षक बनवतात आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर मोठा दगड टाकतात. मित्रांनो लक्षात ठेवा. त्यामुळे अकॅडमी निवडत असताना कोणती काळजी घ्यावी थोडक्यात सांगतो आणि महत्वपूर्ण मुद्दे सांगतो. आता पहिला मुद्दा म्हणजे अकॅडमीची स्थापना कधीपासून झालेली आहे. अकॅडमी इस्टॅब्लिश्ड कधीपासून झालेली आहे हे खूप महत्वाचं आहे. त्या अकॅडमीचा 2 नंबरला तुम्ही पाहता तो फेक रिझल्ट. थोडक्यात फेक रिझल्टच म्हणता येईल. रिझल्ट मित्रांनो, एवढा रिझल्ट येऊ शकत नाही. जास्तीत जास्त एखाद्या वर्षी 100 लोकांपैकी 10% लोक पास झालेले असतात, त्या अकॅडमीमध्ये पोलीस झालेले असतात. पहिल्या म्हणजे कुठल्याही वर्षामध्ये जास्तीत जास्त, हे तुम्ही मान्य कराच मित्रांनो. कितीही मोठी अकॅडमी असू द्या, त्या अकॅडमीचं हे भवितव्य असतं आणि या भवितव्यावर तुम्ही नजर टाकायचे. त्यानंतर त्या अकॅडमीमध्ये संचालक मंडळ कसं आहे बघायचं, थोडक्यात बघायचं. म्हणजे शिक्षक प्लस संचालक कसे आहेत बाबांनो, त्यांना अनुभव काय, शिकवण्याचा अनुभव काय. आणि चौथा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे, त्या अकॅडमीमध्ये गेल्यानंतर 2-3 दिवस क्लास करायचं बिनधास्तपणे. क्लास म्हणजेच आपण डेमो घ्यायची, त्याच्याशिवाय अकॅडमीमध्ये टाकायचा नाही पोरगा. लक्षात ठेवा, डेमो त्या अकॅडमीची घेतल्याशिवाय अकॅडमीमध्ये टाकू नका. पोराला कसं वाटतंय बाबा, व्यवस्थितरित्या शिकवलं जातंय का, रिअल मध्ये शिक्षक शिकवतायत का, पोरं शिकवतायत, हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यानंतर तुमचा महत्वाचा मुद्दा म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचा 5वा मुद्दा जर बघितला, फीस. साधारणपणे मित्रांनो, कोणतीही अकॅडमी सध्या तुम्हाला 1000, 2000, 4000 मध्ये फीस म्हणेल, पण एका महिन्याची 2000 फीस, तर 12 महिन्याची किती झाली, 24,000 रुपये. यापेक्षा कमी तुम्हाला अकॅडमी कुठे भेटणार नाही.
सध्या परिस्थितीत तुम्हाला काहीतरी म्हणून ऍडमिशन करतील, पण भविष्यात तुम्हाला एक फीस तुमच्याकडून जमा केली जाते आणि साधारण 24+ फीस असणाऱ्या भरपूर अकॅडमी आहेत. 30, 35, 40, 50 अशा फीस सुद्धा आहेत. मी फक्त आणि फक्त क्लास आणि ग्राउंडच बोलतोय, क्लास आणि ग्राउंडच बोलतोय. साधारण क्लास आणि ग्राउंड जर विचारात घेतलं मंथली, याला 1000 रुपये आणि याला 1000 रुपये अशी 2000, एका वर्षाची 24,000 अशी फीस आकारली जाते. त्या अकॅडमीमध्ये नक्की जाऊ शकता तुम्ही. म्हणजे पण या सर्व गोष्टी पाहून लक्षात घ्या. प्लस काय, अकॅडमीची स्थापना कधीपासून झाली, अनुभवी शिक्षक आहेत का, त्यानंतरचा रिझल्ट त्या अकॅडमीचा मागच्याच वर्षामध्ये किती रिझल्ट आलेला आहे रिअल मधला, बरं का, लक्षात ठेवा. रिअल मध्ये दरवर्षी 10%च लोक पास होतात. म्हणजे 30 लोक असतील तर 3 लोक पास झाली, समजा 40 लोक असतील तर 4 लोक पास होतात, 100 लोक असतील तर 10 लोक पास झालेले असतात. रिझल्ट फायनल मध्ये आलेले असतात. ग्राउंडला बसणारे, लेखी परीक्षेला टवाळक्या करणारे भरपूर विद्यार्थी असतात, पण त्यांनी आणलेला रिझल्ट शेजारच्या अकॅडमीचा, इकडला तिकडला, एरियातला, इकडून तिकडून गोळा केलेले सर्व रिझल्ट ते बोर्डवर छापत असतात. त्यामुळे त्या रिझल्टवर विश्वास ठेवून बिनधास्तपणे, डोळेझाकपणे तुम्ही अकॅडमी जॉईन करत असाल तर तुम्हाला या गोष्टी पाहून करा मित्रांनो. कारण याच्यापासून काय होतं, आपल्या विद्यार्थ्यामध्ये खऱ्या अर्थाने प्रगती होते. त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे, क्लासचे डेमो घ्यायला विसरू नका. क्लासचे डेमो द्या म्हणा. क्लासचे डेमो व्यवस्थितरित्या होत असतील तर व्यवस्थितरित्या तयारी होते हे लक्षात घ्या. आणि शक्यतो लक्षात घ्या, शक्यतो आपल्या घरापासून एक 20 ते 25 किलोमीटरच्या अंतरावर आपला मुलगा, मुलगी, अजून कुणी असेल नातेवाईक, त्याला 20-25 किलोमीटरच्या अंतरावरच अकॅडमी शोधा मित्रांनो. 20-25 किलोमीटरच्या अंतरावर शोधल्यामुळे आपली नजर काटेकोर राहणार आहे. हा पालक जर व्हिडिओ बघत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. कारण विद्यार्थ्याचं वय जर बघितलं सध्या साधारण 18 ते 25च्या मधलं असतं. उद्या चालून कुठा व्हायला नको या विद्यार्थ्याकडून, लक्षात घ्या. बऱ्याच अकॅडमीमध्ये या गोष्टी चालत असतात आणि त्यांची नजर संचालक मंडळाच्या मागे अनेक कामं असतात. त्याला फीस गोळा करणे, अकॅडमीचं भाडं, हॉस्टेलचं भाडं, मेसचं भाडं, या सर्व गोष्टी करण्यामध्ये विद्यार्थ्याकडे कुठंतर दुर्लक्ष होतं आणि विद्यार्थी कुठंतर भरकडला जातो आणि नको तो प्रकार त्या आई बाबाच्या जीवावर येत असतो. नको तो प्रकार. महिला जर असेल, बाबा मुलगी असेल, आपल्यापासून, आपल्या घरापासून 18 ते 20 किलोमीटर, 20 ते 25 किलोमीटर जास्तीत जास्त या एवढ्या अंतरावर ठेवा. कारण 8 दिवसामध्ये तुम्हाला सुद्धा त्या मुलाला भेट देता आली पाहिजे. तरच अकॅडमी प्लस तुमचं मुलगा प्लस तुमचं कुटुंब एकदम सेफली राहील. आणि दुसरी गोष्ट अशी होईल मित्रांनो की अकॅडमीला रिझल्ट काढता येईल, अकॅडमीच्या माध्यमातून मुलाला पोलीस होता येईल. या गोष्टी काटेकोर पाळलात तर नक्कीच येत्या काळामध्ये नक्की फायदा होणार आहे. त्यासाठी आपण हॉस्टेलची सुविधा केलेली नाही. कारण काय होतं, हॉस्टेल म्हणल्यानंतर विद्यार्थी एकमेकाच्या नादी लावून काय करू शकतील सांगता येत नाही. शक्यतो हॉस्टेलवर ठेवू नका. विद्यार्थ्याला रूम किराऊन दिली तरी चालेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, माझा सुद्धा एक अकॅडमी आहे भोसरी पुणे या ठिकाणी. जर तुम्ही या एरियात असाल तर नक्कीच अकॅडमी जॉईन करू शकता. माझ्याकडे जे काय आहे ते रिअल सांगितलं जातं आणि विद्यार्थ्याला सर्वात महत्वाचं म्हणजे रेग्युलर यायला सांगितलं जातं. भोसरी पुणे लोकराज्य अकॅडमी असं सर्च करायचंय. तुम्हाला काय करायचंय, लोकराज्य अकॅडमी असं सर्च करायचंय. लोकराज्य अकॅडमी असं सर्च करायचंय. माझा संपर्क क्रमांक सुद्धा देतो, 9665484048. नक्कीच संपर्क साधून अकॅडमी जॉईन करू शकता. हे सांगण्याचा हेतू, मी सुद्धा एक संचालक आहे, मला पण पैसे नको आहेत का, पण विद्यार्थ्याची पिळवणूक होऊ नये, कुठेतरी वेगळ्या ठिकाणी जाऊन पैसा सुद्धा वेस्ट जाऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांसाठी आपण हे स्पष्ट शब्दामध्ये आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.